स्प्रेड इट दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर केली जोरदार टीका। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची हत्या करण्यात आली। ही हत्या पोलिसांनीच केल्याचा केला आरोप। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत। प्रकृती खालावल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केला। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या आरोपींनी लवकर अटक करणार शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली माहिती। वाल्मिकी कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे, मुख्यमंत्र्यांकडे गुन्ह्यांची यादीच देणार। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 13,39,678 घरे बांधली जाणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भात घोषणा केली। मुंबईतील वडाळामध्ये कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। वडाळ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथे घडली दुर्घटना। जरांगेंचं उपोषण सुरू होताच ओबीसी रस्त्यावर उतरणार। ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा। विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॉच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान। माणिकराव शिंदे यांचा भुजबळांना खोचक टोला। पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता। दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज।